गाइस वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आणि आज आपण बघणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फ्रॉम द मुलेरियन डक्ट. तुम्ही बघू शकता पॉईंट नंबर 12 आहे हा, पेपर नंबर 2 स्त्रीरोग गायनेकोलॉजी. ओके, तर हे जर तुमच्याकडे हे पुस्तक असेल स्त्रीरोग शिर्केचं, तर याच्यामध्ये आतमध्ये दिलेलं आहे पहिलंच कंजेनायटल अनॉमलीज ऑफ फिमेल जेनायटल ट्रॅक्ट आणि इथं दिलेलं आहे फॉर्मेशन ऑफ फिमेल जेनायटल ट्रॅक्ट. तर हेच मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो की जो आम्हाला शिकवलेला आहे गाईस. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जेव्हा इंट्रायुटेराइन डेव्हलपमेंट चालू असते, हा जर समजा फिटस बघितला त्याच्यामध्ये इकडनं एक आणि इकडनं एक अशी असते वोल्फियन डक्ट, की ज्या वोल्फियन डक्ट ज्यालाच म्हणतात की मेझोनेफ्रिक डक्ट. ह्या मी काढलेल्या नोट्स आहेत गाईज, यालाच म्हणतात मेझोनेफ्रिक डक्ट. आणि याच्या साईडनं असते, समजण्यासाठी मी डायग्राम काढतो, याच्या साईडनं असते मुलेरियन डक्ट, की जी आपल्या सिलेबसमध्ये आहे आणि त्याच्या अॅनॉमलीज आपल्या सिलेबसमध्ये आहे. मुलेरियन डक्ट त्यालाच म्हणतात की पॅरामेझोनेफ्रिक डक्ट, बिकॉज ती असते वोल्फियन डक्टच्या बाजूला, मेझोनेफ्रिक डक्टच्या बाजूला. तर डेव्हलपमेंटच्या वेळेस काय होते की समजा ही जर तुम्ही पकडली, ही आहे वोल्फियन डक्ट आणि त्याच्या बाजूला मुलेरियन डक्ट आपण असं पकडू, ठीक आहे. तर ज्या वेळेस इंट्रायुटेराइन ग्रोथ चालू असते, डेव्हलपमेंट चालू असते, तेव्हा या वोल्फियन डक्टपासून टेस्टीज बनतात सुरुवातीला. जर याच्यावरती टेस्टीज बनले तर टेस्टीजपासून सेरिटोलाय सेल्स आणि लेडिंग सेल्स अशा दोन सेल्स बनतील. या सेरिटोलाय सेल्स समोर जाऊन बनवतात अँटी मुलेरियन हार्मोन आणि या लिडिंग सेलपासून समोर बनतो टेस्टेस्टेरॉन. गाईज मी इथं माझ्या नोट्समध्ये लिहिलेलं आहे की सेरिटोलाय सेल्सपासून बनतो अँटी मुलेरियन हार्मोन आणि लिडिंग सेल्सपासून बनतो टेस्टेस्टेरॉन. तर काय होते, अँटी मुलेरियन हार्मोन जेव्हा बनतो, हा अँटी मुलेरियन नावातच ठेवलेलं आहे की अँटी मुलेरियन, तो मुलेरियनला डिस्ट्रॉय करतो, रेजिस्ट करतो. मग मुलेरियन डक्ट डेव्हलपच होत नाही. जर मुलेरियन डक्ट डेव्हलप झालीच नाही तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट डेव्हलपच होणार नाही, ऑब्विसली कॉमन आहे ना. आणि मग हाच अँटी मुलेरियन हार्मोन लिडिंग सेलला स्टिम्युलेट करतो टेस्टेस्टेरॉन सिक्रीट करण्यासाठी. आणि टेस्टेस्टेरॉन जेव्हा सिक्रीट होतं त्याच्यापासून 4 ऑर्गन बनतात: इपिडिडायमिस, वासा इफ्रन्शिया, सेमिनल व्हेसिकल आणि इजॅक्युलेटरी डक्ट्स. तुम्हाला स्पेलिंग एवढी जाणवणार नाही शब्दावरती, तुम्ही जर कॅप्शन लावलं तुम्हाला कॅप्शनमध्ये पण ते जाणवून येईल. ही झाली पहिली कंडिशन की जर टेस्टीज डेव्हलप झाले तर त्यांच्यापासून अँटी मुलेरियन हार्मोन डेव्हलप होईल आणि मुलेरियन डक्ट डिस्ट्रॉय होईल. पण दुसऱ्या कंडिशनमध्ये काय होते, जर टेस्टीज डेव्हलपच झाले नाही, जर टेस्टीज डेव्हलप झाले नाही तर अँटी मुलेरियन हार्मोन बनणार नाही आणि मग मुलेरियन डक्ट तशीच राहील. तर जेव्हा टेस्टीज डेव्हलप होत नाही तर वोल्फियन डक्ट जी आहे ती डिस्ट्रॉय होते. वोल्फियन डक्ट डिस्ट्रॉय झाल्यामुळे फक्त मुलेरियन डक्टच राहिली. आता हा जर बेबी, याच्यामध्ये ही वोल्फियन डक्ट होती, ही डिस्ट्रॉय झाली, तर मग राहिली फक्त बाहेरची मुलेरियन डक्ट. तर आपण खाली बघूयात, ही राहिलेली आता फक्त मुलेरियन डक्ट, ठीक आहे. ॲक्च्युली ती डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मी इकडे दाखवतो, ती अशा प्रकारे असते की जेणेकरून याच्या आता या मुलेरियन डक्ट समजा जर तुम्ही पकडल्या तर या मुलेरियन डक्टचं डेव्हलपमेंट होते, कारण की अँटी मुलेरियन हार्मोन आता बनलेला नाही. तर टेस्टीज जर बनलेच नाही तर अँटी मुलेरियन हार्मोन याच्यापासून 4 गोष्टी बनतात. कोणत्या कोणत्या बनतात, तर याच्यापासून वरच्या पार्टपासून बनते फॅलोपियन ट्यूब, त्याच्या खालच्या पार्टपासून बनते युटेरस, त्याच्या खालच्या पार्टपासून बनते सर्विक्स आणि त्याच्या खालचा जो पार्ट आहे जो आता वाढावा लागेल तर त्याच्यापासून बनते व्हजायना. व्हजायना किती, 2/3 पार्ट ऑफ व्हजायना, अप्पर 2/3 पार्ट ऑफ व्हजायना. मग 1/3 पार्ट ऑफ व्हजायना कुठून बनणार, तर तो बनणार युरेनोजेनायटल सायनसेसपासून. युरेनोजेनायटल सायनस काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नाही समजलं तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. लोअर 1/3 पार्ट ऑफ व्हजायना बनतो युरेनोजेनायटल सायनसपासून. तर मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच्यापासून बनलं फॉलोपियन ट्यूब, युटेरस, सर्विक्स आणि अप्पर 2/3 पार्ट ऑफ व्हजायना. तर मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये किंवा फिमेल जेनायटल ऑर्गनमध्ये ओव्हरी येत नाहीत ना, तर येतात, पण त्या मुलेरियन डक्टपासून न बनतात, त्या बनतात जेनायटल रीचपासून. त्या कुठनं बनतात काय, जेनायटल रीचपासून. मग जेव्हा आपल्याला मुलेरियन डक्टच्या अॅनॉमली आता समोर आपण बघतो तर त्यावेळेस ओव्हरीचा पार्ट येईल का, नाही, कारण की त्या बनल्याच नाही ना मुलेरियन डक्टपासून. ओके, तर याच्यानंतर आपण समोरचा पार्ट बघणार आहोत की प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मुलेरियन डक्ट आणि त्याच्यापासून कसं बनते. तर प्रोसेस त्याच्यामध्ये 3 आहे, एक फॉर्मेशन, दुसरं फ्युजन आणि तिसरं सेप्टल फॉर्मेशन. तर एक बेसिक गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो, आपल्याला कागद कमी पडलेला गाईज, ठीक आहे, भावना समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. जेव्हा या मुलेरियन डक्ट्स, पुन्हा इथंच बघू आपण, जेव्हा ही मुलेरियन डक्ट्स इथं तिचं फॉर्मेशन फ्युजन चालू आहे, इथं पहिली प्रोसेस आहे तिचं फॉर्मेशन, ठीक आहे. तर फॉर्मेशन आपण वरच्या साईडकडनं आपण फॉर्मेशन बघतो. फॉर्मेशन होताना पहिल्यांदा त्याच्यापासून बनते फॉलोपियन डक्ट, फॉलोपियन ट्यूब. तर इकडे ओव्हरी तर ऑलरेडी गोनायडल रीचपासून बनलेले, तर ही फॉलोपियन ट्यूब अशी जाऊन काय होणार आहे, याला अटॅच होणार आहे. आणि या साईडने पण तसंच, कारण की 2 मुलेरियन डक्ट्स असतात ना, तर या साईडने पण या ओव्हरीला ती मुलेरियन डक्ट जाऊन
अटॅच होणार. तर ही बनली पहिले फॉलोपियन ट्यूब. कोणापासून बनली? मुलेरियन डक्टपासून. ही मुलेरियन डक्ट होती ना ओरिजिनल, ती याच्यापासून बनलेली फॉलोपियन ट्यूब. तर हे झालं फॉर्मेशन ऑफ फॉलोपियन ट्यूब. ही झाली त्याची पहिली प्रोसिजर, फॉर्मेशन ऑफ फॉलोपियन ट्यूब असं पण आपण त्याला म्हणू शकतो मुलेरियन डक्टपासून. मग दुसऱ्यांदा काय होते, हीच मुलेरियन डक्ट जी आहे ती तिचं खाली फ्युजन होते. तुम्ही इकडे बघू शकता की याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतंय, अनफ्यूज पार्ट जो राहतो मुलेरियन डक्टचा त्याच्यापासून बनते. याच्यामध्ये मी मला समजण्यासाठी काढलं होतं, याच्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी. याच्यासमोर काय बनते, इथं बनते फॉलोपियन ट्यूब. आणि त्याच्या खाली नंतर जो फ्यूज पार्ट आहे, या फ्यूज पार्टपासून तुम्हाला इथं दिसेल की युटरस, सर्विक्स आणि अप्पर 2/3 पार्ट ऑफ व्हर्जिना बनलेला आहे. कानापासून युरोव्हॅसिकल कॅनल, युरोव्हॅजनल कॅनलपासून, कारण की याला युरेटस व्हर्जिना ही बनले, त्याच्यामुळे त्याला युरोव्हॅजनल कॅनल असं आपण म्हणतो. ह्या जरा दोन प्रोसेस कोणत्या कोणत्या, एक झाली फॉर्मेशन ज्याच्यापासून फॉलोपियन ट्यूब बनली, आणि दुसरी झालं फ्युजन. फ्युजनपासून काय काय बनलं, युटेरस बनलं, नंतर सर्विक्स बनलं, नंतर व्हर्जिना बनलं. व्हर्जिनाचं किती 2/3 पार्ट, कारण खाल्ला कुठं 1/3 कोणापासून बनलेला आपला युरोजनरल सायनसपासून. ओके. आणि आता आली दुसरी प्रोसिजर झाली आपली फ्युजन, आणि तिसरी प्रोसिजर आहे आपली गाईज सेप्टल रिझॉर्प्शन. बिकॉज हे जेव्हा आता फॉर्म व्हायला लागलं, ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघा, थोडंसं मी ते घाण झाली माझ्याकडनं रिव्हिजन करताना. याच्यामध्ये कसं होतं की जेव्हा हे फ्यूज व्हायला लागले, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये ह्या 2 मुलेरियन डक्ट फॉर्म झाल्यात, याच्यापासून काय काय बनले, युटेरस, सर्विक्स, व्हर्जिना. आणि जेव्हा हे फॉर्म होतात 2 मुलेरियन डक्ट, त्यांचं फ्युजन झाले, पहिले तर फॉर्मेशन नंतर फ्युजन, आता सेप्टा. ते जेव्हा जवळ येतात तेव्हा फॉर एक्झाम्पल असा हा सेप्टा तयार होतो. ही इकडची मुलेरियन डक्ट आणि ही इकडची मुलेरियन डक्ट, यांच्यापासून इथं सेप्टा फॉर्म होते. पण हा सेप्टा जर असाच राहिला तर इथं मग जेव्हा ग्रोथ समोर फर्दर ग्रोथ आहे ती होणार आहे का, नाही, कारण की मदत सेप्टा नाही ना. तर मग त्या सेप्टाचं रिझॉर्प्शन करायचं. त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही जर असं झूम केलं की ही एक इकडे ओहरी, ही एक इकडे ओहरी, आणि याच्यापासून खाली आल्यानंतर हा जर तुमचा तुम्ही असं जर कॅनल विभाग केला तर हे तुमचे नॉर्मल युटरस आहे, पण याच्यामध्ये हा सेप्टा आहे. हे काय आहे, सेप्टम. इथं डायग्राममध्ये पण दिसत असेल तुम्हाला. हे सेप्टमचं रिझॉर्प्शन होतं, हे ॲब्सेंट, ही जेव्हा निघून जाते तेव्हा त्याला सेप्टल रिझॉर्प्शन असं म्हणतात. मी फर्स्ट टाइमच असं नॉलेजेबल व्हिडिओ बनवतोय, त्याच्यामुळे तुम्हाला नोट्स दिसून येतील. तर याच्यामध्ये ही झालं त्याचं फॉर्मेशन, फ्युजन आणि सेप्टल फॉर्मेशन. ह्या 3 प्रोसेस होत्या मुलेरियन डक्टच्या फॉर्मेशनमध्ये. पहिले तर फॉर्मेशन, दुसरं फ्युजन आणि तिसरं सेप्टल रिझॉर्प्शन. म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा काय बनलं, फॉलोपियन ट्यूब बनल्या, नंतर त्याच्यापासून काय बनलं, त्याचं हे झालं फॉर्मेशन. नंतर फ्युजनमध्ये काय बनलं, युटेरो व्हर्जिनल कॅनलपासून काय बनलं, सर्विक्स, युटेरस, व्हर्जिना, अप्पर 2/3 पार्ट ऑफ व्हर्जिना. आणि सेप्टल रिझॉर्प्शन काय झालं, जो सेप्टा बनला होता दोन्ही मुलेरियन डक्टच्या मध्ये फ्युजनमध्ये, तो सेप्टाचं रिझॉर्प्शन झालं, तो निघून गेला. तर हे झालं मुलेरियन डक्टच्या फॉर्मेशन. तर हे जर फॉर्मेशनमध्ये ॲबनॉर्मॅलिटी काही आल्या, या 3 प्रोसेसमध्ये काही जर ॲबनॉर्मॅलिटी आल्या तर त्याच्यामध्ये डिफेक्ट होतात, की ज्यालाच आपल्या सिलेबसमध्ये ॲनामोलीज म्हणून दिलेलं आहे. ॲनामोलीज गाईस, ठीक आहे, 12 नंबरचा पॉईंट आहे, याच्यामध्ये ॲनामोलीज म्हणून दिलेलं आहे. तर हा एक्झाममध्ये मे बी विचारला जाऊ शकतो, खूप हायलाइटेड पॉईंट आहे आणि खूप फेवरेट पॉईंट आहे टीचर्स लोकांचं, ठीक आहे. याच्यामध्ये ॲनामोलीज जर आले तर काय होईल, पहिली प्रोसिजर आहे फॉर्मेशन. फॉर्मेशनमध्ये जर ॲनामोलीज आली तर काय होईल गाईज, फॉलोपियन ट्यूबच डेव्हलप होणार नाही ना, अजेनेसिस होईल. डायरेक्ट फॉलोपियन ट्यूब डेव्हलपच होणार नाही, तर अजेनेसिस जर फॉलोपियन ट्यूब नाही येणार, युटेरस नाही येणार, सर्विक्स पण नाही येणार, आणि 2/3 पार्ट ऑफ व्हर्जिना पण अब्सेंट राहील. इट मे बी अब्सेंट. ओके. तर अजेनेसिस होते, फॉलोपियन ट्यूब तर फिक्स अब्सेंटच राहणार आहे, कारण की फॉर्मेशनपासून कोण बनते, फॉलोपियन ट्यूबच बनते. तर त्याच्यानंतर सेकंड युनिकॉर्निएट युटेरस. युनिकॉर्निएट युटेरसपासून काय होतं, युनी मीन्स वनच मुलेरियन डक्ट असते, ठीक आहे. एकच मुलेरियन डक्ट असल्यामुळे काय होते, एकच फॉलोपियन ट्यूब बनेल आणि सिंगल युटेरस बनेल, त्याच्यामुळे याला काय म्हणलेली युनिकॉर्निएट. जेव्हा तुम्ही ग्रेड बघता, क्लास बघताल, या बुकमध्ये तुम्हाला क्लास पण त्यांनी दिलेले आहेत गाईस. तर त्या क्लासमध्ये त्यांनी असं दाखवलं की क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, क्लास 5, क्लास 6, क्लास 7 असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मी ते माझ्या नोट्समध्ये सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला. तर तुम्ही बघा. आणि तिसरे ट्यूबल अजेनेसिस, हा कुठल्या क्लासमध्ये येत नाही, हा फक्त आहे की म्हणजे फॉलोपियन ट्यूब फेल्स टू डेव्हलप, पूर्णपणे डेव्हलप होऊ शकत नाही. जसं इथं ॲब्सेंट होते त्याच प्रकारचा आहे घेऊ शकतो ट्यूबल अजेनेसिसमध्ये. आणि इथं 3rd क्लासमध्ये काय येते की ह्या 2 ज्या होत्या, ह्या 2 मेन ज्या होत्या, ह्या होत्या फॉर्मेशनमध्ये डिफेक्ट, अनोमलीज. आणि फ्युजनमध्ये जर काय ॲबनॉर्मॅलिटी आली तर काय, फ्युजन ऑफ 2 मुलेरियन डक्ट्स फेल टू प्रॉपरली. जर त्या प्रॉपर फ्यूज नाही झालं तर काय होईल, इकडची त्यांचं फॉर्मेशन तर झालं, म्हणजे फॉलोपियन ट्यूब तर पूर्णपणे बनलेली आहे आता, पण ती जेव्हा त्यांचं फ्युजन व्हायचं खाली, फ्युजन झाल्यावरती काय काय बनणार होतं, युटेरस, सर्विक्स आणि व्हर्जिना.
तेच नाही बनणार तर मग काय होईल, कंप्लीट फेल्युअर ऑफ जर फ्युजन झालं तर दोन वेगवेगळे, इकडे एक युटरस आणि इकडे एक युटरस, दोन वेगवेगळे युटरस तयार होतील. नंतर दोन वेगवेगळ्या सर्व्हिस पण खाली तयार होतील आणि मे बी हे एकत्र असू शकतात किंवा दोन वेगवेगळ्या वजनं पण तयार होतील. ठीक आहे, ह्यालाच काय म्हणतात, युटेराईन डायडॅल्फी किंवा युटेरस डायडॅल्फी. दुसरं काय आहे, बायकॉर्निएट युटेरस. याच्यामध्ये काय होते की त्यांच्यामध्ये फ्युजन होते पण पार्शियल फ्युजन होते गाईज. म्हणजे त्यांच्यामध्ये इथं कसं कंप्लीट फेल्युअर ऑफ फ्युजन होतं, इथं पार्शियल फेल्युअर ऑफ फ्युजन होते. त्याच्यामध्ये काय होतं, हर्ट शेप युटरस बनते. हे तुम्ही बघू शकता की जे मला हर्ट शेप काढता आले नाही पण ते हर्ट शेप आहे गाईस. तर शेवटचा पॉईंट आहे, हे झालं फॉर्मेशनचे अॅनामोलीज, हे झालं फ्युजनचे अॅनामोलीज. आणि तिसरा पॉईंट आहे सेप्टलमध्ये अॅनामोलीज. याच्यामध्ये काय आहे, सेप्टल जो आहे तो तसाच प्रेझेंट राहतो, म्हणजे परसिस्टंट राहतो, कंटिन्युअस. तर हा सगळ्यात कॉमन बघितला जाणारा मुलेरियन डक्टच्या अॅनामोलीचा पार्ट आहे गाईस. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. आता व्हिडिओने आता